नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास केलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. ज्योतिष शिका व तुम्हीच पहा तुमची कुंडली या सदराखाली आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केलेला आहे. आपण ज्योतिषशास्त्राची माहिती बघतोय, आपण स्थानाविषयी बोलतोय. त्यामुळे मागील काही व्हिडिओमध्ये मी प्रत्येक स्थानावरून काय काय गोष्टी पाहिल्या जातात व्यक्तीच्या आयुष्यातल्या ते मी तुम्हाला सांगतोय. आज आपण कुंडलीतलं शेवटचं स्थान म्हणजे 12वं स्थान, या 12व्या स्थानावरून व्यक्तीच्या जीवनातील कोणकोणत्या गोष्टीचा बोध होतो, काय पाहिलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे तुम्ही शांतपणे ऐका, कारण कुंडलीतील 12 स्थानामधलं सर्वात जास्त अशुभ, सगळ्यात जास्त त्रासदायक किंवा मनस्ताप देणारं स्थान जर कुठलं असेल आपल्या दृष्टीने तर ते आहे 12वं स्थान. लक्षात ठेवा. त्यामुळे 12व्या स्थानाचं फलित लक्षपूर्वक देऊन ऐका. आपण 12व्या स्थानाला किंवा द्वादश स्थानाला व्यय स्थान म्हणतो. व्यय म्हणजे नाश, खर्च, थोडक्यात खर्चाचं नाशाचं स्थान आहे. ह्याला मोक्ष स्थान म्हणून पर्यायी नाव आहे. हे मोक्ष त्रिकोणातलं तिसरं स्थान आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्रिक स्थान आहे. 6-12 मधलं हे त्रिक स्थान आहे, म्हणजेच हे स्थान अशुभ आहे. त्रिक स्थानही अशुभ असतात. 6पेक्षा 8 खराब, 8पेक्षा 12 खराब. म्हणजे हे मोक्ष स्थान आहे, हा एक प्लस पॉईंट आहे. मात्र व्यय नाश करणारं स्थान आहे, अशुभ स्थान आहे. त्यामुळे ह्या गोष्टीवरनं काही गोष्टी खूप खराब असतील, काही गोष्टी चांगल्या असतील. या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या स्थानावरनं व्यक्तीचा आर्थिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक व्यय किंवा नाश पाहिला जातो. एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक व्यय या स्थानानं पाहिला जातो. हे स्थान हॉस्पिटल, तुरुंग, कोर्ट, पोलीस स्टेशन तसेच परदेश इत्यादी स्थानं दर्शवणारं स्थान आहे. हे एक अशुभ स्थान असल्याने या स्थानावरून व्यक्तीला मनस्ताप देणाऱ्या गोष्टीचा विचार केला जातो किंवा मनस्ताप देणाऱ्या सगळ्या गोष्टी या स्थानानं पाहिल्या जातात. जसं 11वं स्थान हे तुम्हाला नानाविध लाभ करून देतं, तसं 12वं स्थान, 11व्या स्थानाला आय स्थान म्हणतात आणि 12व्या स्थानाला व्यय स्थान म्हणतात. तसं 12वं स्थान हे नानाविध नुकसान करणारं स्थान आहे. हे नुकसान तुमचं मानसिक नुकसान असेल, सामाजिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, कोणतंही असेल. मानसिकमध्ये चिंता, काळजी तुम्हाला लागणं, डिप्रेशनमध्ये जाणं. शारीरिक म्हणजे तुम्ही आजारी पडणं. त्यानंतर आर्थिकमध्ये तुम्ही कर्जबाजारी होणं, सामाजिकमध्ये तुमची बदनामी होणं, कोर्ट कचेऱ्या होणं, अटक होणं, तुरुंगवास होणं, अशा प्रकारची सगळ्या प्रकारचा व्यय तुम्हाला कुठून दाखवणार आहे तर 12वं स्थान. त्यामुळे नानाविध नुकसानाचा विचार करताना तुम्हाला 12व्या स्थानाचा विचार करावा लागेल. 12व्या स्थानामध्ये शक्यतो कुठलाही ग्रह असता कामा नये. जर असेल तर कुठले ग्रह आहेत ते पहा. शक्यतो 12व्या स्थानामध्ये पापग्रहांच्या युत्या, अनेक पापग्रह एकत्र असले तर पत्रिकेचा दर्जा ढासळतो. लक्षात ठेवा. आता कुठले नानाविध नुकसान बघायचे तर या स्थानावरनं सर्व गोष्टीचा व्यय, हानी, नाश याचा विचार केला जातो. विशेषतः आर्थिक नुकसान होणं, आर्थिक व्यय होणं, मोठे खर्च होणं, जामीन राहिल्यामुळं, फसवल्यामुळं आर्थिक नुकसान होणं, चोरी, दरोडे यामुळे होणारी आर्थिक हानी, कर्जबाजारीपणा, शिक्षा, दंड, स्थावराची हानी, कारागृहवास, तुरुंगवास आणि जीवनातील अनेक अडथळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला 12व्या स्थानावरून करायचा आहे. म्हणजे यातली कोणतीही गोष्ट व्यक्तीला आवडणारी नाही. लक्षात ठेवा. सगळ्यात मुख्य म्हणजे व्यक्तीच्या चिंता, काळजी, राग, चंचलता, सर्व प्रकारची गुप्तता, गुप्तपणा, गुप्त शत्रू, गुप्त कारस्थानं, समाजातले शत्रू, लोकांचा विरोध, राजकीय संकट, फौजदारी खटले, सगळ्यात मुख्य म्हणजे स्त्रीमुळे होणारे शत्रू, बायकोचे आजारपण किंवा जोडीदाराचं आजारपण, व्यक्तीच्या हातून घडणारी पापकर्म या सगळ्याचा विचार तुम्हाला 12व्या स्थानावरून करायचा आहे. त्यामुळे हे स्थान गुप्तता राखणार आहे, गुप्त कारस्थानाचं स्थान आहे. त्यामुळे 12व्या स्थानामध्ये ग्रह असणारी व्यक्ती नेहमी काही ना काही ती लपवत असते, छपवत असते. ही लोक काही गोष्टीमध्ये गुप्तता बाळगतात आणि जेव्हा हे अचानक जेव्हा समाजापुढं कळतं तेव्हा खूप वेळ झालेला असतो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जर त्या दुर्गुणामुळं, गुप्तता ह्या गुणधर्मामुळे तुरुंगात गेली की अटक झाली आणि जेव्हा ती अटक होते तेव्हा मात्र लोकांना कळतं की ह्या व्यक्तींनी मागील काही वर्षामध्ये बरेच कांड केलेले आहेत, म्हणून त्याला ती वेळ आली. त्यामुळे 12व्या स्थानामध्ये ग्रह जर असतील तर व्यक्ती गुप्तता राखते. गुप्तपणे बऱ्याच गोष्टी ज्या नैतिक अनैतिक कुठले असतील ते करत असते. त्याचा नुकसान त्याला भविष्यात नक्की होणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून 12व्या स्थानामध्ये ग्रह असता कामा नयेत. असतील तर पत्रिकेचं खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण करून घ्या की मी काय करावं, काय करू नये, मला कसं वागलं पाहिजे हे तुम्ही चांगल्या ज्योतिषाकडनं माहिती करून घ्या. नक्की तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
12व्या स्थानाचं अजून एक चांगली गोष्ट काय तर 12व्या स्थान हे अध्यात्माच्या दृष्टीने, परमार्थाच्या दृष्टीने आणि मोक्षाची वाट दाखवण्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. त्यामुळे 12व्या स्थानावर विरक्ती, मोक्ष याचा विचार करतो. या दृष्टीनं फार महत्त्वाचं स्थान आहे. सर्व प्रकारचा त्याग, सर्वसंग परित्याग, मोक्ष, दातृत्व, अधिकार त्याग, विरक्ती, संन्यास, मुक्ती आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्थान त्याग, या सगळ्याचा विचार आपण कुठून करतो तर 12व्या स्थानावरनं. व्यक्तीची आध्यात्मिक परमार्थिक क्षेत्रातील वाटचाल, प्रगती, त्या गोष्टीमधील कल याचाही विचार आपण 12व्या स्थानावर करतो. काय काय लोक खूप आध्यात्मिक परमार्थिक असतात, त्यांना त्या क्षेत्रामध्ये वाटचाल करायला आवडतं किंवा ते त्या क्षेत्रामध्ये खूप नाव कमवतात. म्हणजे आध्यात्मिक धार्मिक असणाऱ्या लोकांच्या सुद्धा पत्रिकेत तुम्हाला 12वं स्थान खूप चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेलं पाहायला मिळेल. आलं का लक्षात? 12वं स्थान जसं अध्यात्माचं, परमार्थाचं आणि विरक्तीचं आहे, तसं 12व्या स्थानात अजून एक गोष्ट म्हणजे 12वं स्थान हे शय्यासुखाचं स्थान आहे. त्यामुळे व्यक्तीचं नैतिक आचरण, चारित्र्य पाहताना सप्तम स्थानाबरोबर या स्थानाचा विचार करणं फार गरजेचं असणार आहे. शय्यासुख म्हणजे काय तर पत्नी व्यतिरिक्त इतर स्त्रीकडनं मिळणारं शरीर सुख, याचा विचार 12व्या स्थानात केला जातो. तर ही गोष्ट अतिशय खराब आहे. त्यामुळे 12व्या स्थानामध्ये शुक्र असेल तर अशा व्यक्तींना शय्यासुख अनेक मार्गातून अनेक वेळा मिळतं. त्या 12व्या स्थानामध्ये कुठले ग्रह आहेत त्याच्यावरनं व्यक्तीचं नैतिक आचरण आपल्याला बघायला मिळतं. व्यभिचार असेल, नैतिक आचरण, त्यामुळं 12व्या स्थानाचा विचार असा वेगळ्या प्रकारे पण थोडा करायला हरकत नाही. 12व्या स्थानावरनं अजून काय तर 12व्या स्थान हे खूप लांबचं म्हणजे आंतरराज्यीय किंवा आंतरदेशीय प्रवास म्हणजे परदेशातले प्रवासासाठी प्रमुख स्थान आहे. त्यामुळे या स्थानावरनं व्यक्तीचं परदेश गमन, लांबचे प्रवास, स्थलांतर, बदली, कधी कधी पलायन, काय काय लोक पळून जातात, कर्ज खूप झालं म्हणून मी पळून गेलो, देश सोडून गेलो, हे पलायन. कधी कधी काय काय लोकांना, गुंडांना लोक तडीपार करतात, SP वगैरे, हे तडीपार करणं, तडीपार होणं जिल्ह्यातून बाहेर, तालुक्यातून बाहेर किंवा राज्यातून बाहेर. कधी कधी काय लोक पळून जातात. म्हणजे थोडक्यात काय स्थलांतर, बदली, पलायन, तडीपार, परदेश गमन, विमान प्रवास, हे सगळं तुम्हाला कुठून बघायचे 12व्या स्थानावरून. 12व्या स्थानावर तर लॉजिक लक्षात घ्या की 12व्या स्थानावरनं म्हणजे व्यय स्थानावरनं बंधन योग आणि हॉस्पिटलायझेशन बघितलं जातं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं किंवा बंधन योगाचं स्थान आहे. जेव्हा माणसाला जीवनात मनाविरुद्ध दुसऱ्याच्या नियमात बंधनात राहावं लागतं, अशा सर्व गोष्टीचा बोध हा व्यय स्थानावरनं केला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखाद्या मनाविरुद्ध एखाद्याच्या बंधनात किंवा नियमात राहून काम करायला लागतं, ती सर्व ठिकाणं ही 12व्या स्थानामध्ये येतं. म्हणजे उदाहरणार्थ काय तुरुंगवास, इथं तुम्हाला चॉईस नाही आहे, तुम्हाला आम्ही ठेवेल तसं राहायचं आहे. नंतर मेंटल हॉस्पिटल, गव्हर्नमेंट सरकारी नोकरीसुद्धा, गव्हर्नमेंट जॉब करणारी माणसंसुद्धा मनाविरुद्ध नियमात आणि बंधनात राहून काम करतात, मन मारून काम करावं लागतं. इथं तुमच्या मताला किंमत नसतं. त्यामुळे गव्हर्नमेंट सरकारी नोकरी मिळतानासुद्धा 12व्या स्थानाचा विचार करायचा आहे. 12व्या स्थानामध्ये जर रवीसारखे ग्रह असतील तर ही लोक गव्हर्नमेंट जॉब करताना पाहायला मिळतात. नंतर परदेशातली नोकरी ही सुद्धा तुम्हाला बंधनात राहून करायची आहे. घरापासून खूप लांब राहायचं आहे, कुठल्याही नातेवाईकाला, आपल्या जवळच्या लोकांना भेटता येत नाही वारंवार, हे पण तुमच्या मनाविरुद्धच होतं. त्यामुळे ही सगळी ठिकाणं तुम्हाला 12व्या स्थानानं कळतात. त्यांना बंधनयोग देणारं, बंधनयोग म्हणजे अटक करणं, तुरुंगवास करणं, याचा पण होणं, ह्याचा पण विचार तुम्हाला इथून करावा लागेल. थोडक्यात काय, मानहानी, बदनामी, चिंता, काळजी, कर्जबाजारी असं करणारं स्थान म्हणजे 12वं स्थान आहे. या स्थानावर अवयव कुठले आहेत तर या स्थानावरती पाय, पावले आणि डावा डोळा, उजव्या डोळ्याचा विचार आपण धनस्थानावर करतो, डावा डोळा आपण 12व्या स्थानावर बघतो. त्याच्यानंतर नातेवाईक कुठलं आहे तर चुलता, चुलती, मामा, मामी, चुलता, चुलत्यानी, मामी आणि आत्याचा, मावशीचा नवरा म्हणून काका, काकाचा विचार करा, मामीचा करा, चुलता चुलतीचा विचार करा. हे तुम्हाला चुलता आणि आत्या, नॉट चुलती. वडिलांची भावंडं म्हणजे काय तर आपली आत्या किंवा आपला चुलता, हा 12व्या स्थानानं पहा. मामी बघा, काका बघा, मावशीचे मिस्टर काका, ह्या सगळ्यांचा विचार तुम्हाला 12व्या स्थानानं करायचा आहे. आता हे शुभ आहे का अशुभ आहे तर तुम्हाला त्याच्यावरनं ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टी ऐकून तुम्हाला कळलं असेल हे स्थान अतिशय अशुभ आहे. हे त्रिक स्थान आहे. त्रिक स्थान हे नेहमी अशुभ असतात. कुंडलीतील सगळ्यात जास्त अशुभ स्थान कुठलं असेल तर हे 12वं स्थान आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे मी तुम्हाला 1 ते 12 प्रत्येक स्थानावरनं काय काय गोष्टी बघितल्या जातात, काय काय गोष्टी पाहिल्या जातात हे मी तुम्हाला क्रमाने सांगितलं आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर प्रत्येक स्थानाची पर्यायी नावं,
प्रत्येक स्थानावरून शरीराचे कुठले अवयव पाहिले जातात, नातेवाईक कुठला पाहिला जातो, नंतर ते स्थान शुभ आहे का अशुभ आहे, एवढं जर तुम्ही बेसिक जर लक्षात ठेवलं तर तुम्ही प्रत्येक स्थानावरनं पर्याय नावावरनं तुम्हाला कळतं ह्या स्थानावरनं काय पाहिलं जातं. हे जर तुम्ही पाठ केलं, लक्षात ठेवलं आणि समजून घेतलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळेल. 12 स्थानामध्ये एखादा शुभग्रह खूप चांगलं काम करतो, गुरु असेल, शुक्र असेल, चंद्र असेल. मात्र 12 स्थानामध्ये कुठलाही शुभग्रह पापग्रहांबरोबर असेल किंवा एकापेक्षा जास्त पापग्रह असतील तर पत्रिकेचा दर्जा ढासळतो. अशा वेळी व्यक्तीमध्ये दुर्गुण असतात, व्यक्ती गुप्तता राखणार असते, नेहमी अनैतिक किंवा चुकीच्या गोष्टी करण्याकडे व्यक्तीचा कल असतो. अतिशय धाडस करतात माणसं, उदार असतात, खर्चिक असतात आणि मोठ्या धाडसाने एक दिवस ते गोत्यात येतात. हे लक्षात ठेवा. पत्रिका बघून तुम्हाला ही सांगता आलं पाहिजे की ह्या लोकांना काय निर्णय किंवा काय सांगितलं पाहिजे. प्रत्येकाने आपली पत्रिका समोर ठेवा. आपल्या पत्रिकेमध्ये लग्नस्थानामध्ये, दशमस्थानामध्ये, लाभस्थानामध्ये ग्रह जर असतील तर समजा आपली पत्रिका अतिशय चांगली आहे, तुम्हाला सगळ्याच गोष्टी मनासारख्या मिळणार आहेत. या उलट जर तुमच्या पत्रिकेत 6, 8 आणि 12 या स्थानामध्ये ग्रह असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा दुःख, संघर्ष, संकट, अपयश येणार आहे, आरोग्य बिघडणार आहे, मानसिक त्रास होणार आहे तुम्हाला. इथंच तुम्हाला पत्रिका कळेल. आपली पत्रिका समोर ठेवा, लग्न कुंडली समोर ठेवा. लग्न कुंडलीमधली ही स्थानं, प्रथम स्थान, ही स्थानं तुम्हाला मी सांगितले, त्या स्थानामध्ये कुठले ग्रह आहेत ते बघा. हे जर तुम्ही केलं बघितलं तर तुम्हाला तुमची पत्रिका बघायला यायला लागणार आहे. तुम्ही तुमची पत्रिका बघायला सुरुवात करणार आहात. यानंतर अशाच आपण ज्योतिषविषयक तुमच्या पत्रिका बघण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टीचं मी तुम्हाला ज्ञान देणार आहे. अनेक विषयावर मी बोलणार आहे. पत्रिका समोर ठेवून तुम्हाला तुमचं भविष्य कळणार आहे. त्यानंतर मी भावेश विषयावर बोलणार आहे. भावेशची बेसिक माहिती मी तुम्हाला दिली, पण भावेशावरनं फलादेश कसा करायचा, भावेशाचे काय नियम आहेत, नंतर भावेशावरनं लग्नेश 12 स्थानामध्ये पडल्यानंतर काय फळ देतो, धनेशाची 12 स्थानातली फळं काय असतील, अशी प्रत्येक भावेशावरनं फलादेश कसा करायचा, सर्वसामान्य फळं कशी मिळतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. हा अतिशय मोठा आणि अतिशय चांगला विषय आहे. तुम्ही तेही व्हिडिओ अवश्य पहा. म्हणजे तुम्हाला तुमची पत्रिका समोर ठेवून बऱ्याच गोष्टी समजायला लागतील. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जे ज्योतिषप्रेमी आहेत, अभ्यासक आहेत त्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन, कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर पण अशाच एखादा ज्योतिष शिकानी घर बसल्या आपली कुंडली पहा, स्वतः तुमची कुंडली पहा, या सदरामध्ये आपण अनेक विषय घेऊन येणार आहोत. यानंतर पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोही व्हिडिओ तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा करतो. हे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का, हा कार्यक्रम खरंच चांगला आहे का, याबद्दल कमेंट्स करायला काही हरकत नाही. तुम्ही मला तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता. मी नक्कीच त्याचं स्वागत करेन. म्हणजे मला माझ्यामध्ये काय बदल करता येईल का मी बघेन. धन्यवाद. मी थांबतो. श्री स्वामी समर्थ.